आमच्या लोकांनी आणखी किती दिवस घाणीचे पाणी सहन करायचे, असं संतप्त सवाल करत प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका गीता सुरेश पवार यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले. भीमनगर, टिंबर एरिया आणि परिसरातील नाल्यांची दुरावस्था, अपुरी साफसफाई आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभागातील अनेक मोठे नाले अद्याप स्वच्छ करण्यात आले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरामध्ये शिरण्याचा प्रकार वारंवार घडत असून यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत नगरसेविका गीता पवार यांनी प्रशासनाला अनेक प्रश्न विचारत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. त्यांनी भीमनगर आणि टिंबर एरिया परिसरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई नेमकी कधी होणार असा सवाल उपस्थित केला. तसेच नाले अरुंद होण्यास आणि त्याची क्षमता कमी होण्यास जबाबदार कोण याचाही जाब प्रशासनाकडे मागितला. नाल्याच्या संकोचामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहून जात नसल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नगरसेविका गीता पवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारीमुळे अखेर महापालिका प्रशासनाला या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. प्रशासनाकडून आज प्रभाग क्रमांक 10 मधील अरुंद नाले, अस्वच्छता आणि पाणी तुंबण्याच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये भीमनगर, झोपडपट्टी आणि स्वस्तिकाच्या बॅक साईडला जो नाला जो आहे ना, तिथं पाणी दरवर्षी तिथं पूर असल्यागत आहे. तिथं त्या लोकांना तिथले सर्व नागरिक, त्या झोपडपट्टीचे नागरिक आहेत ना, त्या नाल्याचं पाणी त्यांच्या घरात येतं, त्या पाण्यातच त्यांनी राहतात आणि त्यांचा निवास फक्त 22 नंबर शाळा, 38 नंबर शाळा आणि समाज मंदिरमध्ये राहतात. आणि आता तुम्ही जे समाज मंदिरमध्ये तुम्ही आता आरोग्य केंद्राचं तुम्ही चालू केलाय, आता तिथे राहणार कुठं? एक तर त्यांना बांधकाम कामगारची योजना तर करून द्या, म्हणजे त्यांनी घर बांधून उंचावर तर राहू शकतात. त्यांना काहीच सोय नाही तिथं. आता परवाच मी आता स्वागत साहेबांना पण काल मी बोलले की आज तुम्ही विजिट द्या, आम्ही आहे तिथं सकाळी. तिने आले पण नाही. कालच मी वाटलं तर माझ्याकडे फोटो पण आहेत, व्हिडिओ पण आहेत मॅडम. तुम्ही काय झालं ते आताच्या प्रकाशन मुद्दा मांडला की जिथनं पाणी पुढे नदीला पास होणार आहे तिथंच ह्या सगळ्यांनी ब्लॉक केल्या. त्यामुळे माझं पूर याची गरज नाही मॅडम. आता नुसता पाऊस जरी पडला तर तिथं ब्लॉक होणार आणि या सगळ्या वार्डात त्यांना मागच आहे मॅडम. पाणी साठत जाते आणि लोकांच्या घरात जाते आणि जी मागची वस्ती आहे सगळी गोरगरीब, रोज काम केलं तर चूल पेटते अशी लोक आहेत, त्यांच्या घरात 100% मॅडम पाणी जाते. यासाठी काय करायला पाहिजे? नाले वळवलेत, आता जे 90% वळवलेत. नैसर्गिक नाले म्हणजे जिकडे ढाळ ते होते त्याचं मार्किंग नाही आपल्याकडे येतं आणि जर असलं तर आपल्या प्रशासन ते आपल्याला दाखवत नाही. तर तिथं जाऊन आपण ते नाले का मुजवल्यात, काय केल्यात ते आदेश तुम्ही दिला तरच ते होणार आहे मॅडम. आम्ही दरवर्षी सांगत आलोय